गुरुनाथ फिरांगणे आणि अमोल पाटील यांना विनंती करणार की आपण मंचावरती यावं. ज्यांच्या माध्यमातून संघ खरेदी करण्यात आलेले आहेत या रबर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. सध्या मुठवलच्या विरोधात आमने अशी लढत सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी आणि दुसऱ्या षटकामध्ये थेटे आला टीमचा कॅप्टन. रायझिंग अँड सरप्राइझिंग बॉल, अनदर डॉट बॉल. जेडी देखील स्ट्रगल करत होता आणि आता पियुषचं स्ट्रगल देखील आपल्याला मॅच मध्ये बघायला मिळाल्या. 3 धावा आहेत स्कोर कार्डवर. कमी गतीने टाकलाय स्लो वन. वॉरियर ऑफ नानकड, लोकल बॉय अक्षय थेटे मैदानाच्या आतमध्ये त्याची गुणवत्ता सिद्ध करत असताना ज्या खेळासाठी त्याला ओळखलं जातं. बॅटची आतली कड. याही वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून बॉलवर जरूर जाण्याचा प्रयत्न केला अक्षयनं, परंतु एक धाव तिथे मिळाली आहे पियुषला. पियुष चांगल्या फॉर्मात आहे, बट त्याचा आजचा खेळ पाहता जेडीचाही विचार करता रबर बॉल मध्ये नेहमीच तो चांगला खेळत आला. ओहो, हेलिकॉप्टर, व्हॉट अ शॉट. अखेर जेडीनं ही धावांची कोंडी फोडली आहे आणि बॉलला पाठवले ते मिड विकेट सीमा पार. सिक्सर. हॅव अ लुक ॲट दॅट. काय फटका सजवलाय, हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो थेट लँड झालाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. चर्चा आपण करत होतो की जेडी पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये एका वेगळ्या फॉर्मात, एका वेगळ्या रंगात आपल्याला पाहायला मिळतो आणि तो फटका अखेर त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेला वेगवान चेंडू सरळ निघून जातो विकेट किपर योगेशच्या हातामध्ये. दोन्ही टीमचा आपण विचार केला तर चांगला कॉम्बिनेशन बघायला मिळतोय. बॅटची एज, मागे बॉल आलाय थर्ड मॅचच्या दिशेने. फिल्डर धावतोय बॉलवर. फक्त एकच धाव तिथे मिळेल आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे जाणार आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 11 धावा. 2 ओव्हर फक्त 11 धावा. फक्त का तर मागचा सामना तुम्ही बघितलाय जिथे 88 धावा पहिल्या डावात बनल्या आणि दुसऱ्या डावात 3 चेंडू राखत 89 धावा बनल्या. म्हणून मी म्हणतो की या 2 ओव्हर मध्ये फक्त 11 आहेत. आता धावांचा वेग वाढवावा लागेल. 2 षटकांचा विचार केला तर पूर्णपणे मजबूत बॉलिंग आक्रमण बघायला मिळालं आणि डिफेंडिंग चॅम्पियन सौमिक केबल नेटवर्क भावारे टीम मधून खेळत असताना ह्याच दीपेनं मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता. तो आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. म्हणजे त्याच्यासाठी स्पर्धा चांगलीच राहिली आहे. परंतु आता ह्या वर्षाच्या ह्या पर्वामध्ये दीपेनचा खेळ कसा असेल. चला वेळेवरती लक्ष द्या. दीपिन तयार होतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट. एज अँड कॉन. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. फलंदाज जेडी बॅक टू द डगआउट. विकेट त्या ठिकाणी आली आहे. पहिला धक्का लागला आणि आता टीमचा आयकॉन खेळाडू प्रतीक वाकडे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. या खेळाडूवरती भरपूर काही निर्भर असेल, भरपूर मोठी जबाबदारी असेल, कारण या वर्षीचं ALPLचं पर्व याच मुठवल संघानं जिंकलं आणि त्याही वेळेला प्रतीक वाकडेच त्या संघाचं प्रतिनिधित्व करत होता. ऍज अ आयकॉन म्हणून त्या टीम मध्ये खेळत होता.
आणि या रबर बॉलच्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील मुठवलकरांनी त्याचीच निवड केली. उत्तम शेठ पाटील यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय आणि एका बाजूला हरेश भाऊ यांचा संघ, अर्थातच हरेश भाऊ 11 आमने. दीपिन तयार, प्रतीक समोर, हाफ ट्रॅकर हुक केलाय आणि चेंडूला पाठवलाय लॉंग लेगच्या बाहेर, चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि पुन्हा एकदा त्याच लेंथवर बॉल आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते. अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर पुढे जात असताना 16 या आकड्यावरती धावांसाठी सध्या संघर्ष सुरू आहे, परंतु एखादं षटक या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतं. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगली मुवमेंट पाहायला मिळाली, अगदी बॅटच्या जवळून बॉल निघून गेला. चौकारानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला दीपेननं. लॉंग ऑफ सेट केले आणि शॉर्ट पॉइंटला फिल्डर आणलाय. थोडस बदल. पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन, नो बॉल, दुसरा बाउन्सर आणि त्याच्याचमुळे पंचांनी नो बॉल अशी खून केली आहे. एक्स्ट्रा धाव तिथे मिळते. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक मात्र चौकार या डावामध्ये एक षटकार देखील आपल्याला बघायला मिळाला होता, जो जेडीच्या बॅट मधून आला होता. यावेळेला चांगला चेंडू आहे, खांद्याचा चांगला वापर करतोय. लेंथवर कंट्रोल खूप चांगलं पाहायला मिळालं, दिशेवरती खूप चांगलं कंट्रोल पाहायला मिळालंय. याच गोष्टी महत्वाच्या असतात. मी कालही सांगितलं की तुमच्याकडे निव्वळ वेग असून चालणार नाही, तुमचं दिशेवरचं कंट्रोल आणि तुमचं टप्प्यावरचं कंट्रोल फार महत्वाचं. अनदर गुड बॉल, हार्ड लेंथला हिट केला. प्रत्येक वाकडे देखील आता थोडंसं अडचणीमध्ये, तोही स्ट्रगल करतोय. 17 धावा धाव फलकावरती आहेत. पियुष आणि आता प्रतीक काहीतरी चर्चा करतायत, खरे तो करे क्या. पहिल्या ओव्हर पासून सुनीलनं जे षटक हाताळलं तिथून आक्रमण जो आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला चिप केलाय, हवेत आहे बॉल, दीपेन चेंडूच्या खाली आणि प्रतीक वाकडेची शिकार केली आहे. मोठी विकेट, फलंदाज बाद. क्या बात आहे. 6 धावा फक्त खर्च केले आणि 2 विकेट महत्वपूर्ण प्राप्त केलेत दीपेननं. डिफेंडिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील आणि याही वर्षामध्ये त्यानं काय सुरुवात केली आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होत असताना रोहित तेरेवरे, बॅट फ्रॉम वालशिन. अक्षय थेटे, भरपूर बाहेर बॉल आहे. स्वेअर चेंडू होता, किपरला देखील बॉल जज करता आलं नाही आणि पंचांचा देखील व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. रोहित तेलीवर आलाय. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना 19 वर 19 रन्स. रोहित तेलीवरेनं देखील चांगला खेळ दाखवलाय मागच्या वर्षामध्ये आणि वालचिन टीम करिता. काल तर नितीन चौधरी असेल, विनोद खुलात असेल, हे देखील वालशिनचे क्रिकेटर चमकलेत. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, खेळायचं होतं लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने, मात्र बॉल स्क्वेअर लेगला आलाय. हे दृश्य पाहायला मिळतात, चेंडूवरती येण्या अगोदर क्षेत्ररक्षक देखील स्लीप होत आहेत.
2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावसंख्या 30 धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावांसाठी हा जो सुरू असलेला संघर्ष, परंतु एक सिक्सर आपल्याला आता बघायला नक्कीच मिळाला. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी गुरुनाथजी फिरांगणे ज्यांचं देखील येथे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून जय भोलेनाथ जांभूलपाडा हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आला. सोबतच सचिन म्हात्रे यांना देखील तुम्ही पाहतात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी जोडली जाणार. 31 धावा धावफलकावरती. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एक धावबद्ध विकेट. हा बॉल इथे दिशा दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. लेग बाईटचा इशारा करतायत. फुल टॉस बॉल मिस केलाय. 32 धावा धावफलकावरती. रोहितचं स्ट्रगल देखील आता सातत्याने सुरू आहे. हो यावेळेला पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. लॉंग ऑन वर फिल्डर आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल. थ्रो वाईड आलाय आणि एका धावेला 2 मध्ये बदलले. ललिश गोलंदाजी करतोय. हो यावेळेला पुन्हा क्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पियुषचं स्ट्रगल सातत्यानं सुरूच आहे. एक सिक्सर आला होता. थोडीफार रिकव्हरी त्याने जरूर केली होती. मात्र तदनंतर पुन्हा एकदा ललेशचं वर्चस्व पाहायला मिळतंय. इथे दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्क चेक जरूर करतोय गोलंदाज. फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. फक्त एकच धाव. 35 runs on the board now. Over number 5. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आता असं वाटते की हा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल. ओहो इथे लीव केलाय बाउन्सर आणि आणखी एक चेंडू डॉट बॉल.
ओहो हो, व्हाट अ शॉट. लॉंग वे शफल झाला आणि भिरकावून दिल्या बॉलला थेट लॉंग लेगच्या पलीकडे. सिक्सर. 41 धावा या ठिकाणी 5 षटकांच्या समाप्तीनंतर. रोहितच्या बॅटमधून सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. मकरंद स्मृती मुठवळ संघाची स्थिती आता थोडीशी नाजूक पाहायला मिळाली आहे, कारण अगदी आपण बघितलं तर लख सूर्यप्रकाश पूर्णपणे कोरडं सरफेस, आणि या सरफेसवर जी फलंदाजी होणं गरजेची होती ती फलंदाजी झालेली नाहीये. ओहो, आता कडक फटका आहे. खडे खडे बॉलला भिरकावून दिलाय. फुल अँड पॉवरफुल सिक्सर. आता पियुषच्या बॅटमधून रन्स येत आहेत. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय, भावेशचं स्वागत केलंय. आता चांगला बॉल, परफेक्ट फुल लेंथ. षटकारानंतर केलेला कमबॅक. धावसंख्या 47-47. आणखी 2 मोठे फटके शोधावे लागतील एक फायटिंग टोटल सेट करण्यासाठी, कारण 60 पर्यंत जर का धावसंख्या गेली तर तिथे कुठेतरी गोलंदाजांना एक ताकद मिळते. या वेळेला मात्र वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. 48 धावा, 48 रन्स. डावातील 4 बॉल अजूनही बाकी आहेत. चर्चा आपण 60 ची करतोय. खरं तर 60 धावा सेफ तर नाहीयेत, परंतु एक गोलंदाजांना थोडाफार का होईना एक संधी मिळते. इथे पुन्हा बाउन्सर आणि व्हाईट बॉल याही वेळेला आलेला आहे. 49. ओ, या वेळेला पुन्हा व्हाईट बॉलची हॅट्रिक झाली आहे. लागोपाठ 3 वाईट आणि अखेर 50 चा आकडा मकरंद स्मृती मुठवळ संघासाठी. 50 रन्स. कशाविषयी झाल्या पण पुन्हा एकदा या वेळेला फार दुरून खेळलाय. हवे ते बॉल अक्षय. अक्षयला बॉल दिसलाच नाहीये. पाठमोरे धावत होता. 2 धावा तिथे मिळाल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा तिथे मिळाल्यात. 4थ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 4 धावा. या ओव्हरमध्ये रन येत आहेत. अंतिम षटकामध्ये जशा रन्स येणं गरजेचे होत्या त्या रन्स मात्र या ठिकाणी येत असताना, परंतु अखेर पुन्हा एक डॉट बॉल आलाय. पियुषच्या माध्यमातून आपण विचार केला 2 सिक्सर 1 चौकार जरूर पाहायला मिळाला, परंतु भरपूर जास्त प्रमाणात डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. भावेश आता हुक केलाय आणि हा बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. सिक्सर. आणि अखेर 60 धावा. धाव फलकावरती लागले. चेक करायचंय. मला वाटतं बाउन्सर चेक केला जाईल. इट्स अ फेअर बॉल. दोन चेंडू बाकी आहेत. 2. शेवटचा बॉल. 60 झाले ना. 60 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि आता अंतिम चेंडू आहे या डावामधील. ओ, नो बॉल आणि त्याच्यावर सिक्सर. मुठवलकरांना कुठेतरी हर्ष आनंद देण्याचा आता हा एक छोटासा मिश्किल प्रयत्न केला गोलंदाजानं आणि त्याच्यावरती मिळाल्या 7 धावा. 67 धावा झालेल्या आहेत. आता मजा येणार आहे.
मॅच विनिंग टोटल तर म्हणता येणार नाही, लढण्यासाठीची टोटल जरूर बनली आहे. आणि आणखी एक नो बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतो एका धावेने पुढे जाताना 68 या आकड्यावरती बघता बघता चांगली टोटल. फ्रीटचा बॉल आणि त्याच्यावर जरूर क्लीन बॉल केलाय, परंतु धाव मिळेल एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अखेर 69 धावा या धावफलकावरती लागल्यात. 70 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. एक चांगली टोटल जरूर बघायला मिळाली आहे या ठिकाणी मुठुवा संघाच्या माध्यमातून. सत्तर धावांचं लक्ष असणाऱ्या सामना जिंकण्याकरिता हरीश भाऊ 11 आमने संघासमोर. तोपर्यंत आपण काही सन्मान इथे संपन्न करत आहोत. नक्कीच आपण पाहतोय गुरुनाथजी फिरांगणे यांच्या माध्यमातून जय भोलेनाथ जांभूलपाडा हा संघ पुरस्कृत करण्यात आलेला आहे रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये, आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक कैलाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण गुरुनाथजी फिरांगणे यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करतोय. प्रथमतःच त्यांनी रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपला संघ खरेदी केला, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि काय प्रदर्शन केलेलं त्यांच्या टीमनं, 88 धावांचा पाठलाग सहजच पूर्ण केलेला आहे. नक्कीच आपण शिवाजी कासार यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मी त्यांना विनंती करणार आहे की आपण पुढे यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय शिवाजी कासार यांचा सन्मान आपण रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 माध्यमातून करत आहोत. फिल्डिंग सेट करायची टीम मुठवल. त्यानंतर सचिन म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आलेल्या तमाम मान्यवर मंडळीला मी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरिता आपण दिलात, त्याबद्दल आपला मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर करण फिरांगणे, मी त्यांना विनंती करणार आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. जीटीसीच्या माध्यमातून हे संपूर्ण कव्हरेज फक्त टाईप करा 7 स्टार रबर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी. टीम मुठवल फिल्डिंग सेट करा. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होती. 70 धावांचं लक्ष असणार आहे हा सामना जिंकण्याकरिता.
There is a new review for LBW. पंत सामना सुरू करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण 11 धावा आल्या, परंतु प्रतीक वाकडेनं आयकॉन खेळाडू अक्षय थेटेची दांडी उद्ध्वस्त केली आणि आता गोलंदाज ओमकार वझे आलाय गोलंदाजी करण्यासाठी. एकच धाव आणि एका धावेने 12 या आकड्यावरती स्कोर आता जाऊन पोहोचला. योगेशनं पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता प्रतीकच्या विरोधात, परंतु तदनंतर प्रतीक वाकडेनं जबरदस्त कमबॅक केला. ओ आता दीपेनची बारी आहे. अफलातून फटका, ट्रुमेंडस टायमिंग, बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, भव्य सिक्सर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ओमकार ओ चिप केलाय, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक, वर कॅच, प्राइसलेस विकेट. जबरदस्त झेल पियुषनं पकडलाय, खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. दीपेन केने, बडी मछली अब जाल में फंसती हुई, एक मोठा विकेट प्राप्त केला ओमकार वझेनं. विकेट टेकर गोलंदाज. अगदी आतमध्ये येणारा बॉल, थोडस ऑकवर्ड पोझिशन मध्ये बॅटर पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने खेळायचं करत होतो. लॉंग ऑनला बॉल आला मिड विकेटला आणि पियुषनं काय रनिंग कॅच पकडली आहे. आणि त्यालाही माहिती होतं दीपेन च्या बॅट मधून नेहमीच्या क्रीडांगणावरती रन्स आलेत आणि त्याच आता आउट होणं टीम मुठवल करिता लाभदायक आणि जरूर चांगला झेल त्यानं पकडलाय. हरीश भाऊ 11 नामने हा संघ आता थोडासा अडचणीमध्ये, कारण टॉप ऑर्डरचे महत्वाचे 2 फलंदाज आता बाद झालेत. योगेशच्या खांद्यांवरती आता जबाबदारी मोठी असेल. नवीन बॅटर आलाय. ओ टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, ओमकार वझे. सोनाले पाडा एक्सप्रेस रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीम व्हाईट साठी. It's a fair ball. ओहो, स्विंग केलाय, भिंगरी शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. ये भिंगडी आहे. चालू पान करून वापस वरून आता काय फटका खेळलाय, तुफानी फटका होता. स्विंग करत असताना बॅट स्विंग प्रॉपर आणि बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे निघून गेलाय आणि या सिक्सरने धावफलक 24 आकड्यावरती. मिड ऑफला सध्या कुमार रंधवी आहे, हॅट्रिक वीर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. त्याचं येणं बाकी आहे. तो प्रतीकनं काय स्पेल आता पहिल्या ओव्हरमध्ये विकेट महत्वाची मिळवून दिली. ओमकारला देखील एक मोठी सफलता मिळाली, परंतु आता त्याच्या विरुद्ध रन्स येताना प्रशांतच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला.
एक और फुल अँड पॉवरफुल. आणखी एक बॉल सीमारेषेच्या बाहेर होतोय गोल. सिक्सर. अफलातून फटकेबाजी तब्बल 19 धावा या ओव्हर मध्ये आल्या. एक विकेट मिळाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30. येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये 40 ची गरज. चला सॉफ्ट सिग्नल सर. सॉफ्ट सिग्नलच ग्राह्य धरला जाईल. बडी विकेट. अखेर प्रतीकनं योगेश कोळीला देखील बाद केलाय. विकेट येत आहेत रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये आणि आता आपण पाहतोय प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये खेळाडू त्या ठिकाणी बाद झालाय. हा तिसरा धक्का तिथे लागला. प्रतीक वाकडे पुन्हा एकदा. लेफ्ट अराउंड द विकेट. हो यावेळेला फुल लाईन टाकलाय. पुढे टाकलेला बॉल बॅटच्या आतली कडा स्वतः विकेट कीपर बॉल वरती येतोय. त्याच्यावरती मिळेल एक धाव. एका धाव्याने 31 आकड्यावरती धाव फलकात जाऊन पोहोचतोय. नवीन बॅटरचं नाव पोहोचवा. राज. निलेश कोळी यांच्याकडनं राज कोणकरला सिक्सर हॅट्रिक साठी 500. यंगस्टर आहे. हो बॅक टू बॅक 2 सिक्सर प्रशांतच्या बॅट मधून जरूर आले आणि प्रशांतला जबाबदारी घ्यायची आहे आणि त्याच्या बॅट मधून आणखी एक बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. चांगली बॅटिंग करतोय. 35 धावा. वेलकम श्रीकांत जी, आपका भी तहे दिल से हार्दिक स्वागत है.
बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे थर्ड ओव्हर मधला. धावा झाल्या धावफलकावरती 38. ओहो, व्हाट अ शॉट, अफलातून फटका, बॉल कव्हर सीमारेषेच्या बाहेर, क्लासिकल सिक्सर. तीन षटकांचा केस संपला आणि 44 धावा आपल्याला बघायला मिळाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये आता धावा करायच्या त्या 26. यावेळेला गोलंदाज रोहित तेलीवर गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिला चेंडू निर्धाव येतोय. आमचे 7 स्टार मेंबर अजित पाटील यांचं देखील येथे शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 17 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. प्रशांत आणि राज कोनकर ही जोडी आहे. ओ यावेळेला पुन्हा एकदा लेफ्ट हिट, हा देखील बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे, सिक्सर. काय बॅटिंग केली अंडर प्रेशर. अक्षय लवकर बाद झाला, दीपेन लवकर बाद झाला, परंतु जबाबदारी पूर्णपणे घेतली ती प्रशांतनं आणि काय फटकेबाजी केली आहे. ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला रोहितनं. आल्या निर्धाव, धावसंख्या 50. 20 धावांची गरज आहे अजूनही. येणारे 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू आणि 20 धावा. हो, फ्लाइट देण्याचा प्रयत्न. इथे देखील रोहित तेलीवरेनं थोडीशी चतुराई दाखवली आहे, चातुर्य दाखवलंय आणि चांगली गोलंदाजी आता या ठिकाणी करत असताना बॅक टू बॅक दुसरा निर्धाव आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 14 बॉल मध्ये आता 20 करायचे आहेत. 50 धावा झाल्यात. 70चं लक्ष पार करत असताना इथे बॉल हवेत. आता इथे विकेट मिळाली तर मॅच बनेल. प्रतीक धावतोय. ओ माय गॉड, पियुष देखील जरूर धावत होता. 2 धावा तिथे मिळाल्या. तिसराही धावेचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा बघता बघता पळून पूर्ण देखील झाल्यात. यावेळेला झेल होणं गरजेची होती. मकरंद स्मृती मुठवळ संघाला कमबॅक करण्याची थोड्याशा होप्स, थोडीशी आशा जरूर पाहायला मिळाली असते जर काही ते झेल झाला असता. परंतु क्रिकेट आहे, जिथे जर आणि तरला जागा नाहीये. आतापर्यंत प्रशांतचा विचार केला, 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले, एक चौकार. वैयक्तिक 25 वर बॅटिंग करतोय आणि राज कोणकर राज केलंय त्यानं. लगातार 2 सिक्सर झालेत आणि ते दोन्ही सिक्सर बघा क्लासिकल फटके त्यानं मारलेत. आता तिसरा आला तर मग काय, निलेश कोहली यांच्याकडनं 500 आणि ते रोहित तेलीवरीचं षटक देखील संपलंय आणि एकूण धावा या सिक्सरच्या साहाय्यानं आपण पाहतोय धावफलकावरती 59. आता येणारे 12 बॉल 11ची गरज. बारा चेंडू आणि आता 11ची गरज असणार आहे. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. पार्टनरशिप खूप सुंदर पाहायला मिळाली. यानंतर मॅच होईल ते अर्थातच जय भोलेनाथ जांभूलपाडा विरोधात चालू सामन्यातील विजेता संघ. विनर वर्सेस विनर. ओ दिगंबर माळी ज्युनियर ओपनर, स्ट्रायकर बॉलर, परंतु आता त्याच्याकडे 5वं षटक दिलाय.
पहिला बॉल दिगंबरचा डॉट बॉल न त्यानं सुरुवात केली आहे. 12 बॉल मध्ये 11 होते, आता 11 बॉल मध्ये 11. प्रशांत आणि राज कोणकर मध्ये काय भागीदारी पाहायला मिळाली आहे. विजाकडे पॉझिटिव्ह इंटेंट न पॉझिटिव्ह अप्रोच न आता फलंदाजी त्यांनी केली आहे. हो, दिगंबरचा आणखी एक डॉट. ब्युटिफुल बॉलिंग, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चर्चा आपण तीच करत होतो की दिगंबर ज्युनियर स्ट्रायकर बॉलर आहे. सावध टीम मधून जेव्हा जेव्हा खेळलाय ओपनिंग बॉलिंग असताना टाकली आहे, परंतु त्याला 5व्या षटकामध्ये आणणं थोडस कॅप्टन्सीवर देखील प्रश्न उभा राहिलाय. ओ, यावेळेला मात्र पुलचा फटका आहे. प्रशांत कोणाला सोडणार नाहीये, तो शांत राहणार नाहीये. त्याच्या बॅटमधून आलाय हा सिक्सर आणि सिक्सरने जवळपास रिझल्ट आता क्लिअर केलाय, कारण धावा झाल्या धाव फलकावरती 65. फक्त 5 धावांची गरज. पुन्हा एकदा ओ, आता इथे आय थिंक 4 धावा मिळाल्यात. स्कोर आर लेवल आणि फक्त 1 धावेची गरज. वाईटच्या स्वरूपामध्ये 4 आल्या. स्कोर आता लेवल झालाय. आणि ते मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय टीम हरीश भाऊ 11 आमनेनं. अभिनंदन. लगेचच या हरीश भाऊ 11 आमने आणि टीम जय भोलेनाथ जांभूलपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की टॉस करण्यासाठी आपण या. आणि मॅन ऑफ द मॅच आपण प्रशांतला देणार आहोत. त्यानं अंडर